नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MA भाग 1 विषय अर्थशास्त्र यामधील आंतरराष्ट्रीय व्यापार या पेपरमधला उपघटक चर्चेला घेणार आहोत। तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जीवनचक्र सिद्धांत। आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत नवनवीन सिद्धांताची मांडणी झालेली आहे। त्यामधीलच अलीकडच्या काळातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जीवनचक्र सिद्धांत मांडण्यात आलेला आहे। ज्याप्रमाणे मनुष्याच्या आयुष्यामध्ये जन्म, बालपण, तारुण्य, वयस्करपणा, वृद्धत्व अशा ज्या काही अवस्था त्या ठिकाणी जीवनामध्ये येत असतात आणि त्या पद्धतीनं मनुष्याची जीवनशैली ही मार्गक्रमित होत असते। त्याचप्रमाणे वस्तू किंवा उत्पादन निर्मितीमध्येही मग ती वस्तू कोणत्याही प्रकारची असो, या प्रत्येक वस्तूला देखील आयुष्य ठरलेलं आहे, जीवन ठरलेलं आहे। प्रामुख्यानं वस्तू किंवा उत्पादन हे ज्या वेळेस आपला देश सोडून आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते उत्पादन पोहोचतं आणि त्यानंतर हळूहळू त्या उत्पादनाचा ऱ्हास होतो किंवा त्या उत्पादनाची मागणी घटत जाते। यामध्ये अनेक अवस्थातून उत्पादन जात असतं। प्राध्यापक रेमंड व्हर्नन यांनी 1960 मध्ये इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इंटरनॅशनल ट्रेड इन द प्रोडक्ट सायकल हा लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये प्रामुख्यानं जो काही जीवनचक्र सिद्धांत आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी सांगायचं जर झालं तर फिलिप कोटलर यांनी उत्पादन जीवनचक्राची जी काही व्याख्या सांगितलेली आहे त्यामध्ये ते म्हणतात की उत्पादन विक्रीच्या इतिहासाचे वेगवेगळे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजेच उत्पादन जीवनचक्र, असं फिलिप कोटलर यांनी म्हटलेलं आहे। आर्ट पॅटर्न यांच्या मते की उत्पादनाचं जीवनचक्र हे अनेक बाबतीत मानवी जीवनाच्या चक्राबरोबर त्या ठिकाणी असतं। म्हणजेच प्रामुख्यानं आर्ट पॅटर्ननं जे काही मत मांडलेलं आहे ते म्हणतात की उत्पादन हे जन्माला येतं, ते उत्कटतेनं वाढत जातं, पुढं मजबूत परिपक्वतेपर्यंत ते पोचतं आणि पुन्हा ते उत्पादन घटत जातं। म्हणजे अशा प्रकारे उत्पादन जीवनचक्र म्हणजे कोणतीही गोष्ट की जी त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या परिस्थितीतून जायची असते त्यालाच उत्पादन जीवनचक्र असं म्हटलं जातं। असंही होऊ शकतं की भिन्न वस्तूंचं जीवनचक्र भिन्न पाहायला मिळतं, कारण काही उत्पादनं किंवा वस्तू या नाशवंत असतात तर काही टिकाऊ स्वरूपाच्या या ठिकाणी आहेत। उदाहरणार्थ या ठिकाणी फॅशनेबल कपडे की जे फॅशन बदलली की असे फॅशनेबल कपडे लवकरच
अप्रचलित होतात, म्हणजे ते मार्केटच्या बाहेर फेकले जात आहेत. याच्या उलट जे टिकाऊ वस्तू किंवा उत्पादन म्हणून यंत्र असतील, टेलिफोन असेल, इतर जे काही औद्योगिक वस्तू ज्या काय आहेत, यांचं जीवनचक्र हे कित्येक दशके त्या ठिकाणी टिकतं. याचबरोबर अशी काही उत्पादनं मार्केटमध्ये त्या ठिकाणी तयार झालेली आहेत की ज्यांना प्रारंभिक टप्पा पूर्ण होण्यामध्ये बरीच वर्ष लागतात. तर काही प्रकारची उत्पादनं काही आठवड्यामध्ये प्रारंभिक टप्प्यामध्येच, सुरुवातीच्या टप्प्यामध्येच ती पूर्ण करतात. तर काही उत्पादनं पहिल्याच टप्प्यामध्ये अपयशी प्रामुख्यानं होत असतात. आणि मग या अर्थानं प्राध्यापक किंवा प्रोफेसर रेमंड वर्नन यांनी उत्पादन जीवनचक्र सिद्धांताची मांडणी करून नवीन उत्पादन किंवा वस्तू हे विविध टप्प्यातनं कसं विकसित होतं याचं विवेचन प्रामुख्यानं या सिद्धांतामध्ये केल्याचं दिसून येतं. त्यासाठी वर्नननं अमेरिकेतील उत्पादन पद्धतीतील बदलाचा अभ्यास या ठिकाणी केलेला होता. आणि हा अभ्यास करत असताना या सिद्धांताची काही गृहीतकं देखील वर्नन यांनी विचारात घेतलेली होती. पहिलं गृहीत होतं की वस्तुनिष्ठ मक्तेदारी लाभावर आधारित उद्योग संस्था नवीन वस्तूची निर्मिती करतायत. दुसरं गृहीत विचारात घेतलं की देशांतर्गत बाजारातील गरज आणि संधी यामुळं नवीन उत्पादन शोधास चालना मिळते. त्यानंतर नवीन वस्तू संशोधन करणाऱ्या उद्योग संस्थेस जागतिक बाजारपेठेची कल्पना कोणत्याही प्रकारची नसते. विकसित देशातील उद्योग संस्था या वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात नवीन वस्तूची निर्मिती त्या ठिकाणी करतायत. औद्योगिक क्षेत्रामध्ये स्पर्धक जर निर्माण झाले तर निर्यातीसाठी वस्तू निर्मिती केली जाते. आणि 6वं गृहीतक वर्ननने या ठिकाणी हा सिद्धांत स्पष्ट करताना सांगितलं की भांडवल प्रधान श्रीमंत देशात नवीन उत्पादन हे शोधलं जातं, सातत्याने नाविन्यता त्या ठिकाणी आणली जाते. आणि मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एखादं उत्पादन जेव्हा प्रोड्यूस होतं तेव्हा ते कोणत्या चक्रातनं त्या ठिकाणी जातं, या ठिकाणी जर विचार केला तर 3 पद्धतीतनं ते उत्पादन जातं आहे. म्हणजे की नवीन जे काही उत्पादन आहे ते उत्पादन आल्यानंतर तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. ते उत्पादन तयार झालं की या उत्पादनाची फारशी माहिती लोकांना नसते. बाजारातही त्या उत्पादनाबद्दल व्यापारी वर्ग असेल, इतर प्रकारचे जे काही खरेदीदार असतील तेही अनभिज्ञ असतात. पण एक न्यू प्रॉडक्ट या ठिकाणी येतं, तयार प्रामुख्यानं होत आहे. आणि मग ते नवीन उत्पादन ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते विविध प्रकारची प्रक्रिया करून ते उत्पादन बाजारात प्रामुख्यानं आणण्याचा प्रयत्न उद्योग संस्थेकडनं केला जात असतो. आणि मग एकदा का उत्पादन बाजारात आलं की हळूहळू, कारण पहिल्या वेळेस या ठिकाणी नवीन उत्पादन येतं, लोकांना ते माहीत व्हावं यासाठी उद्योग संस्थेकडनं जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. आपलं उत्पादन हे संपूर्ण बाजारात त्याची परिचय व्हावा, ते लोकांपर्यंत पोहोचवावं या दृष्टीनं उद्योग संस्थेकडनं अनेक प्रकारच्या युक्त्या क्लुप्त्या योजल्या जात आहेत. आणि मग एकदा लोकांना किंवा ग्राहकांना ते उत्पादन माहीत होतं की हे अमुक अमुक उत्पादन बाजारामध्ये नवीन आलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर साधारणतः अशा प्रकारचं नवीन उत्पादन हे डेव्हलप्ड कंट्री म्हणजे विकसित देशामध्ये तयार केलं जातं. कारण विकसित देश हे भांडवल प्रधान देश आहेत, त्या ठिकाणी श्रमाचा तुटवडा आहे. मग भांडवल प्रधान तंत्राच्या साहाय्यानं विकसित देशांमध्ये नवनवीन प्रकारचं आणि विविध प्रकारचे प्रोडक्ट तयार केले जात आहेत. आणि ते जात करत असताना हळूहळू त्या नवीन उत्पादनाचा त्या विकसित देशामध्ये एक बाजारामध्ये जम बसवला जातो. अनेकांना ते माहीत केलं जातं, विक्री खर्च वाढवला जातो. आणि मग विक्री खर्च त्या ठिकाणी वाढून नंतर एकदा ते उत्पादन त्यांच्या स्वतःच्या बाजारामध्ये स्थिर स्थावर झालं की मग तो विकसित देश पुन्हा त्या मालाची किंवा त्या उत्पादनाची विक्री ही विकसित देशालाच करतो.
म्हणजे दुसरा टप्पा या ठिकाणी काय की विकसित देशातून विकसित देशात ते उत्पादन जातं किंवा नेलं जातं. त्या विकसित देशालाच डेव्हलप कंट्री त्या ठिकाणी हे करतात. या ठिकाणी का तसं होतं तर या भागामध्ये की साधारणतः मॅच्युरिटीचा भाग असतो आणि या मॅच्युरिटीच्या भागामध्ये साधारणतः विकसित देशातनं विकसित देशांमध्येच त्या उत्पादनाचा प्रवास होत असतो. थोडक्यात ज्या विकसित देशांमध्ये उत्पादन तयार केलं जातं त्या उत्पादनामध्ये स्थिरस्थावरपणा आल्यानंतर तो देश दुसऱ्या विकसित देशाला त्याची निर्यात प्रामुख्यानं करताना दिसतोय. आणि म्हणून इथं म्हटलंय की विकसित देशातनं विकसित देशात उत्पादन त्या ठिकाणी स्थलांतरित होताना दिसतंय किंवा त्या ठिकाणी विक्रीला पाठवलं जातं. कारण त्या ठिकाणच्या लोकांची जी काही उत्पन्नाचं प्रमाण जास्त आहे ते प्रगत देशसुद्धा ते उत्पादन स्वीकारायला सहजासहजी तयार होत आहेत. विकसनशील देशांमध्ये लगेच ते उत्पादन स्वीकारायला तयार होत नाहीये कारण तिथलं दरडोई उत्पन्न कमी आहे. मग उत्पन्न त्या ठिकाणी कमी आहे. व्ययशक्य जे काही डिस्पोजल इन्कम जे काही आपण म्हणतो तेही त्या ठिकाणी कमी असल्या कारणामुळं ताबडतोब विकसित देशात तयार झालेलं उत्पादन हे विकसनशील देशांमध्ये येत नाही, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये येत नाही आहे. तर ते विकसित देश दुसऱ्या तिसऱ्या विकसित देशांमध्ये त्या मालाची रवानगी करतो, त्या उत्पादनाची रवानगी करतो. याचा अर्थ ते त्या देशाला दुसऱ्या देशाला निर्यात करतोय. परिणामी दुसरे प्रगत देश किंवा विकसित देशसुद्धा त्या विकसित देशातील उत्पादनाला मोठी मागणी करतात आणि मग ज्या देशामध्ये हे उत्पादन तयार झालं त्या देशाचा खप वाढतो आणि खप वाढला की नफ्याचं प्रमाण देखील वाढत जातं. म्हणजे अशा प्रकारचा हा प्रवास उत्पादनाचा या ठिकाणी चालतो. आणि मग एकदा विकसित देशातून विकसित देशांमध्ये उत्पादन जेव्हा विक्रीला नेलं जातं त्याही ठिकाणी त्या देशांनी त्या उत्पादनाला स्वीकारलेलं असतं आणि मग पुढच्या टप्प्यात ते उत्पादन हे विकसनशील देशातले लोक स्वीकारायला तयार होत असतात. म्हणजे एकदम प्रगत देशातलं जे काही उत्पादन किंवा वस्तू आहेत त्या तयार झाल्या विकसनशील देशातले देश स्वीकारत नाहीये. एकदा इतर प्रगत देशांमध्ये ते उत्पादन जाऊन आल्यानंतर मग विकसनशील देशाला त्या उत्पादनाची माहिती मिळते. त्या उत्पादनाबद्दल त्याचा जो काही दर्जा असेल तो दर्जा त्या ठिकाणी समजतो, त्या उत्पादनाची गुणवत्ताही त्या ठिकाणी समजते आणि मग त्याला विकसनशील देश प्रामुख्यानं स्वीकारतात किंवा त्याची मागणी प्रामुख्यानं करत असतात. आणि मग या तीनांच्या अंतर्गत जे काही उत्पादन जीवनचक्र सिद्धांत वर्णन स्पष्ट केला त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थांमधनं हे उत्पादन किंवा वस्तू जात असतात. म्हणूनच त्याला लाईफ सायकल, प्रॉडक्ट लाईफ सायकल असं वर्णन यांनी म्हटलेलं दिसून येतंय. मग यामध्ये ते म्हणत असताना प्रामुख्यानं की पहिला टप्पा आहे सादरीकरण. म्हणजे जेव्हा वस्तू त्या देशामध्ये तयार होते ती तयार झाल्यानंतर ते न्यू प्रॉडक्ट आहे आणि मग ते आल्यानंतर तिथल्या लोकांना उपभोगण्यासाठी उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे बाजारात स्थानिक बाजारामध्ये ते विक्रीला आणलं जातं. त्यामधून लोकांची आवड निवड विचारात घेतली जाते, त्याची पसंती विचारात घेतली जाते, लोकांची खरेदी क्षमता कशी आहे, ती वस्तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा जाहिरातीचा खर्च देखील या कंपन्यांना प्रामुख्यानं करावा लागतो. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये ते काय इंट्रोड्यूस करावं लागतं, उत्पादनाचं इंट्रोड्यूस प्रामुख्यानं केलं जातं. कारण हे उत्पादन बाजारात पहिल्यांदाच येत आहे. त्या उत्पादनाबद्दल सर्व ग्राहक अनभिज्ञ असतात. उत्पादन मध्ये काय आहे आणि कशासाठी ते उत्पादन आहे, त्याच्यापासून जे काही होणारे फायदे तोटे जे काय आहेत हे त्या ठिकाणी माहीत नसतं. आणि मग पहिल्या प्रथम आलेल्या वस्तूचं किंवा उत्पादनाचं सादरीकरणाचा हा पहिला टप्पा आहे. त्याच्यानंतर वृद्धीचा जो काही टप्पा आहे, म्हणजे एक वेळ अशी येते की पहिल्या टप्प्यामध्ये उत्पादन हे लोकांभिमुख व्हावं, ते बाजाराभिमुख व्हावं
या दृष्टीनं कंपनीकडनं प्रयत्न केले जातात आणि ते केल्यानंतर तेच उत्पादन हळूहळू लोकांपर्यंत गेल्यामुळं ते बाजाराभिमुख झाल्यामुळं त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती वृद्धी होते आणि वृद्धी त्या ठिकाणी झाली की अशा या वृद्धीमध्ये साधारणतः उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं, ते अधिकाधिक प्रमाणात बाजारात विक्रीला नेलं जातं, त्या उत्पादनाचा खर्च त्याच्या किमती या घसरतात, त्या वस्तूची किमती घसरल्या की वस्तूला मागणी येते, वस्तूची निर्यात वाढत जाते, ज्या देशानं ती वस्तू शोधली ते उत्पादन शोधलं अशा शोध देशाला वस्तू निर्मितीमध्ये मोनोपॉली म्हणजेच एक प्रकारची मक्तेदारी त्या ठिकाणी मिळत जाते आणि ही मक्तेदारी त्या वस्तूच्या परकीय बाजारातल्या मागणीवर खरं तर अवलंबून असते. शिवाय त्या वस्तूच्या उत्पादनाच्या गतिमानतेवर देखील अशा पद्धतीची जी काही मोनोपॉली आहे ती अवलंबून असते. इतकंच नाही तर त्या देशानं ती नवीन उत्पादन शोधून काढलेलं असल्यामुळं त्या उत्पादनाचं पेटंट देखील या ठिकाणी त्याला मिळतं. परिणामी त्या देशाला मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे मिळत आहेत आणि मग त्यानंतर म्हणजे ही ग्रोथ होते, लोकांना ती वस्तू माहीत होते, ती प्रॉडक्ट माहीत होतं, लोक त्या ठिकाणी ते स्वीकारतात. मग एका ग्राहकानं ती वस्तू खरेदी केल्यानंतर ती पब्लिसिटीच्या माध्यमातून, ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचते, लोक त्या उत्पादनाला स्वीकारतात, त्या उत्पादनाचा मोठा खप होऊन उद्योग संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. हा झाला ग्रोथचा काळ किंवा ग्रोथचा टप्पा, वृद्धीचा टप्पा त्याला प्रामुख्यानं आपण म्हणतोय. आणि हे करत असताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उत्पादकाला काही धोके आहेत, अनिश्चितता आहे, हे मान्य त्याने केलेलंच आहे. पण तरीही हे प्रगत देश काय करतात, हे नवीन उत्पादन बाजारामध्ये आणतात आणि मग या ठिकाणी की उत्पादनाचा हा मॅच्युरिटी काळ किंवा पर्याप्तताचा टप्पा असंही प्रामुख्यानं म्हटलं जातं. त्यानंतर या ठिकाणी की परिपक्वता येते, मॅच्युरिटी या ठिकाणी येते आणि मॅच्युरिटी आली की मोठ्या प्रमाणावरती उत्पादन त्या ठिकाणी होऊन साधारणतः मोठा खप या ठिकाणी होतो. मॅच्युरिटी, परिपक्वता म्हणजे त्या उत्पादनानं परिपक्वता गाठली याचा अर्थ ते उत्पादन बाजाराभिमुख झालं, सर्वांपर्यंत ते पोचलेलं आहे, त्या उत्पादनाचा खप वाढत गेला, विक्री त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. आणि मग हेच बघून अनेक स्पर्धक या परिपक्वतेच्या काळात तीच वस्तूचं उत्पादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले असतायत. मग ही मॅच्युरिटी या ठिकाणी येते. नंतर पुढचा जो काही एक टप्पा या ठिकाणी वर्णन सांगितला की चौथा टप्पा जो आहे यामध्ये स्थिरता येते, सॅच्युरेशन होतं उत्पादनाचं किंवा वस्तूचं, त्या ठिकाणी सॅच्युरेशन प्रामुख्यानं होतं. म्हणजे काय होतं तर उत्पादन वाढत नाही, घटत नाही, कमी होत नाहीये, अगदी एक फ्लॅट लेवलला उत्पादन आलेलं असतं. हा झाला सॅच्युरेशनचा काळ. आणि जसं की आपण सध्या तरुण वर्गाला कंपन्यांमध्ये या ठिकाणी म्हणजे एखादा इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर झाला, असे अनेक मुलं मेकॅनिकल इंजिनियर होतात, परंतु त्यांना रोजगार किंवा नोकऱ्या मिळत नाही आहे आणि मग त्या क्षेत्रामध्ये सॅच्युरेशनची परिस्थिती आली असं आपण म्हणतोय. तशाच पद्धतीनं उत्पादनामध्ये देखील अशा पद्धतीचं सॅच्युरेशन येतं की कंपन्यांना उत्पादन वाढवता येत नाही, ते कमी पण होत नाही आहे, अगदी स्थिरावस्था एक प्रकारची प्राप्त झालेली दिसते. आणि मग हळूहळू त्या सॅच्युरेशनच्या अवस्थेतनं शेवटच्या टप्प्यात उत्पादन येतं. तो प्रवास तिथं येतो 5व्या टप्प्यात आणि तो आल्यानंतर त्या ठिकाणी डिक्लाइन म्हणजे ऱ्हास किंवा पतन, त्या उत्पादनाचं पतन होत जातं. कारण अगदीच उत्पादनाला मागणी एकदमच थंडावलेली असते, मंदावलेली असते, उत्पादन त्या ठिकाणी होत नाहीये आणि मग अनेक उद्योग संस्था त्या उद्योग क्षेत्राच्या बाहेर फेकल्या जाण्याची शक्यता त्या ठिकाणी या 5व्या अवस्थेत निर्माण होते. हे 5 अवस्था आपण या ठिकाणी सांगत असताना या ठिकाणी आपण एक आकृती काढलेली आहे आणि या आकृतीच्या द्वारे आपल्याला साधारणतः इथं OX ॲक्सिसवरती कालावधीचा विचार प्रामुख्यानं केलेला आहे. त्याचबरोबर इथं OY ॲक्सिसवर विक्री संख्या
किंवा आयात निर्यातीचाही विचार प्रामुख्यानं करता येतो. या ठिकाणी ओरिजिनपासून जो कर्व काढलेला आहे तो डोमेस्टिक कन्झम्पशन कर्व, यालाच देशांतर्गत उपभोग वक्र असं देखील प्रामुख्यानं म्हटलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, ज्या काही या 5 ज्या काही अवस्था स्टेजेस ज्या काही सांगितलेल्या आहेत, या स्टेजेसचा विचार जर केला तर सुरुवातीच्या काळात ती उद्योग संस्था आपल्या वस्तूचं, जी वस्तू तयार केली, जे उत्पादन तयार केलं, त्या पहिल्या अवस्थेमध्ये हे उत्पादन आलेलं आहे, ते बाजारात नेण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. ही पहिली अवस्था आहे. पण त्याच्यानंतर हा वक्र एकदम वेगानं वरती वाढला, म्हणजे दुसऱ्या स्टेजमध्ये, दुसऱ्या अवस्थेमध्ये हा वक्र गेला. याचा अर्थ हा वृद्धीचा काळ आहे. त्या उत्पादनामध्ये प्रचंड वृद्धी झाली. का वृद्धी झाली? तर या दुसऱ्या अवस्थेत संबंधित वस्तूच्या उत्पादनाला प्रचंड मागणी आली, मोठी निर्यात देशाची झाली, मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे देखील या ठिकाणी होऊ लागले आणि मग त्या उत्पादनानं ही दुसरी अवस्था, की ज्याला वृद्धीची अवस्था, वाढीची किंवा विकासाची अवस्था प्रामुख्यानं म्हटलेला आहे. त्यानंतरचा काळ जर बघितला तर ही जी काही तिसरी जी काही अवस्था आहे, की या ठिकाणी उत्पादनानं काय केलेलं आहे, परिपक्वता गाठलेली आहे, मॅच्युरिटी. म्हणजे थोडंसं हा वक्र या ठिकाणी असा वरती झाला, असा फ्लॅट झालेला आपल्याला दिसून येतो. ही परिपक्वता उत्पादनाला आलेली आहे. मात्र या ठिकाणी परिपक्वता येत असताना इथं मात्र अनेक तसंच उत्पादन करणारे अनेक स्पर्धक इथं आलेले आहेत आणि म्हणून ही अवस्था तिसरी या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर चौथी अवस्था या ठिकाणी जी काय आहे, की अगदी त्याला सॅच्युरेशनचा काळ आपण म्हणतो, की उत्पादन वाढत नाही, घटत नाही, अशा पद्धतीची ही चौथी अवस्था या ठिकाणी आहे. आणि डिक्लाइन, उत्पादनाचा ऱ्हास या ठिकाणी 5व्या अवस्थेमध्ये, कारण हा वक्र OX ॲक्सिसकडं झुकलेला प्रामुख्यानं आपल्याला दिसतोय, म्हणजेच या ठिकाणी डिक्लाइन, ऱ्हास, त्या उत्पादनाचं पतन झाल्याचं प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतं. एकंदरीत रेमंड व्हर्नन यांनी उत्पादनाचा जीवनचक्र सिद्धांत सांगत असताना या 5 स्टेजेसचा प्रामुख्यानं विचार या ठिकाणी केलेला दिसून येतो. याच्यावरती काही टीकाही झालेल्या दिसून येतात, की परकीय बाजार पेठेसंबंधी कल्पना नसते, हे जे रेमंड व्हर्नननं गृहीतक विचारात घेतलेलं आहे. टीकाकार म्हणतात ते चुकीचं आहे, कारण आजच्या सध्याच्या काळामध्ये दळणवळण वाहतूक क्षेत्रामध्ये प्रगती झाल्यानं जग एक खेडं बनत चाललेलं असल्या कारणामुळं व्हर्ननचं हे गृहीत चुकीचं त्या ठिकाणी वाटतं. कारण त्यानं गृहीत धरलं परकीय बाजारपेठेसंबंधी कुठलीही कल्पना नाही आहे, असं जे काही गृहीत धरलं ते चुकीचं प्रामुख्यानं वाटतंय. त्यानंतर इथं सांगितलं होतं, हा सिद्धांत स्पष्ट करताना व्हर्नननं, की घरगुती जे काही वातावरण आहे हे सगळीकडं सारखंच असतं, म्हणजे विकसित देशात ते वेगळं असतं असं गृहीत चुकीचं आहे. अमेरिकेप्रमाणेच इतर देशातही नवीन शोध लावण्याची त्यांच्याकडं क्षमता आहे, कुवत त्या ठिकाणी आहेत, याचा विचार या सिद्धांतामध्ये दिसत नाही आहे. शिवाय तिसरं, भांडवल प्रधान श्रीमंत देशातच नवीन शोध लागतात, हे गृहीत देखील चुकीचं त्या ठिकाणी आहे. कारण नंतरच्या काळात पुष्कळ युरोपियन देशामध्ये की जपानमध्ये सुद्धा नवनवीन प्रकारचे शोध लागलेले आहेत, कारण त्याही ठिकाणी अमेरिकेप्रमाणेच भांडवलाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे, म्हणजे भांडवल मुबलकता प्रामुख्यानं दिसून येते. तिथंही बचतीचं तत्व वापरलं जातं. विकसनशील देश शोधात मागे पडतात, हे व्हर्नननं जे काही गृहीत विचारायचं ते चुकीचं आहे. कारण टीकाकार म्हणतात की आज भारत, मेक्सिको, ब्राझील या देशांनी अनेक विविध प्रकारचे नवनवीन शोध लावलेले आहेत. त्यांनी पेटंट देखील त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. म्हणजे आपल्या भारताच्या बाबतीत उदाहरण देता येईल, सुझुकी मारुती मोटार हे त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या उत्पादन चक्र सिद्धांत हा तांत्रिक पोकळी प्रतिमानाचं सुधारित रूप आहे आणि ते अमेरिकेतील अनुभवावर अवलंबून आहेत. नवीन वस्तू जसजशी जागतिक बाजारात येते तसं मूळ देशाच्या प्रथम जे काही शोध लागलेला आहे त्याचा लाभ त्या ठिकाणी कमी होत असतो. शिवाय हा सिद्धांत तुलनात्मक लाभ सिद्धांताशी विरोध करत नाही आहे, कारण
शोध लावणाऱ्या देशामध्ये शास्त्रीय तांत्रिक विपुलता आहे आणि त्याच्यामुळं फायदे झालेले आहेत. आणि या उत्पादन जीवनचक्र अभ्यासामध्येही वर्णनप्रमाणच प्राध्यापक हॉफमेयर यांनी भर घातलेली आहे की अमेरिकेमध्ये अशा पद्धतीची जीवनचक्र सिद्धांताची कल्पना मांडली की अमेरिकेमध्ये तांत्रिक शोधामुळं प्रगती झालेली आहे, मात्र इतर देशामध्ये त्याचं अनुकरण होऊन प्रगतीचा लाभ मिळालेला दिसून येतो. अशा प्रकारचा हा आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीचा एक नवीन सिद्धांत या ठिकाणी उत्पादनाचा जीवनचक्र सिद्धांत या नावानं ओळखला जातो. धन्यवाद.